स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. भविष्य काळामध्ये येणाऱ्या 2024च्या समजा पोटनिवडणूक नाही झाली तर जी रेग्युलर पद्धतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये जी निवडणूक होईल त्या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा आम्ही आमच्या परीनं आमच्या नेत्यांना विनंती करू या भविष्य काळामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून किंवा आमच्या पक्षाचं धोरण म्हणून किंवा पक्षाला हा मतदारसंघ सुटावा म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने नक्कीच अग्रेसर राहणार आहे. आणि बऱ्याच ह्या मधल्या भाऊंच्या जाण्यानं बऱ्याच मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी म्हणजे असं होणार का, तसं होणार का, हे घडेल का, ते घडेल का, असे सुद्धा मतांतर किंवा काही गोष्टी आपल्या कानावरती येत आहेत. त्याला भाऊंच्या जाण्यानं त्यांच्याशी असणारा वैचारिक मतभेद ते गेलेत, आता तो विषय सगळा संपलेला आहे. पुढच्या काळामध्ये जनतेनं आपापल्या कर्तृत्वात आपापल्या पद्धतीनं आपण काय ह्या मतदारसंघामध्ये करू शकतो किंवा आतापर्यंत आपण काय केलं, भविष्यात कशा पद्धतीने आपल्याला जायचं, त्याची मांडणी आणि त्याचा तो विषय आहे तो घेऊन त्यांनी पुढच्या निवडणुका सगळ्या कराव्यात असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी येत्या काळामध्ये राजकारणात जसं आम्ही आतापर्यंत सक्रिय होतो, आपल्या काळात दुःखद घटनेमुळे आम्ही सुद्धा थोडस प्रत्येक गोष्टी राजकारण न करता थोडस मागे राहून त्यांच्या दुःखाच्या ह्याच्यामध्ये आपण वेगळं काहीतरी न करता पुढं थांबायचा थोडा घेतला होता. पुन्हा एकदा पहिल्यासारखंच अत्यंत सक्षमपणे त्या राजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्ह राहायचं आम्ही ठरवलंय. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. स्वागत करतो. मधल्या काळामध्ये कैलासवासी आमदार अनिल भाऊंचं निधन झाल्यामुळं एक थोडस सगळ्या राजकीय आणि सामाजिक ह्याच्यामध्ये थोडस त्यांच्या वडिलकीचा, त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या संपूर्ण एकंदरीत राजकीय कारकिर्दीचा विचार करता थोडस ते गेल्यामुळं आदर भावनेनं आम्ही सर्वांनी थोडस एक महिनाभर या सगळ्या राजकीय घडामोडीवरती फार काय भाष्य न करता थोडं साधवणपर किंबहुना त्यांच्या आदरांजली म्हणून एक महिनाभर आम्ही सगळ्या गोष्टी थोडस आलेख ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तर महिनाभराचा कालावधी ओलांडलाय आणि शेवटी राजकारणामध्ये पुढं चालत जाणं हे क्रमप्राप्त असतं. आता त्यांच्यात पण त्यांच्या कुटुंबातले सदस्य पण आता या निमित्तानं पुन्हा एकदा राजकारणात ऍक्टिव्ह झालेले दिसतात. त्यांच्यापर्यंत त्यांच्या कामाच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या 6-7 महिन्यापूर्वी अजितदादांच्या बरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि दादांच्या बरोबर जात असताना सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की या मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदारसंघातील काय असे महत्वपूर्ण काम आहे की त्यांना न्याय देण्याच्या निमित्तानं आम्ही दादांच्या बरोबर जातोय. एक स्वाभिमानी नेतृत्व, एक सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कामाचा प्रचंड मोठा हवा का ज्यांच्याकडे आहे अशा नेतृत्वावर काम करायचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. आणि मला पण माझ्या बरोबर काम करणारे सर्व ज्येष्ठ सहकारी असतील, माझे तरुण सहकारी असतील, मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते ज्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देऊन गेली 4-6 महिने आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोय. दादांनी मधल्या काळामध्ये सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करायची माझ्यावरती जबाबदारी दिली. ती देखील जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा मी प्रयत्न करतोय. कवठेमंकाळ तालुका जर सोडला तिथल्या अध्यक्षांची निवड तर बाकी सगळ्या तालुक्यातल्या अध्यक्षांच्या निवडी पूर्ण झालेल्या आहेत. कार्यकारिण्यांच्या सगळ्या निवडी आता तिथल्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळं अस्तित्व म्हणण्यापेक्षा सर्वांना बरोबर घेऊन एक वेगळा नवीन प्लॅटफॉर्म या निमित्तानं या राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि त्याला चांगलं यश येत आहे. यश येत असताना शेवटी आपण विकास कामं कशा पद्धतीनं करतो, दिलेला शब्द कसा पाळतो आणि तो पाळलेल्या शब्दाच्या बरहुकूम भविष्यात आपण त्या नेतृत्वाला कशी मदत करतो ह्याच्यावरती राजकीय सगळे आराखडे असतात असं मी मानतो. त्यामुळं आदरणीय दादांना आम्ही जी कामं आजपर्यंत सुचवली, आजपर्यंत ज्या कामाच्या निमित्तानं आम्ही दादांच्याकडे गेलो
त्या सर्व कामांना न्याय देण्यामध्ये थोडेफार प्रमाणात आम्हाला यश येत आहे. ह्या प्रक्रियेमध्ये एकतर दादांची एंट्री मागच्या जुलैमध्ये झाली, लगेच अर्थसंकल्प 14-15 जुलैला होता मागच्या वर्षी. त्यावेळी फार काय आपल्याला संधी त्याच्यामध्ये काम करायला मिळालं नाही. त्यानंतर डिसेंबरला जो अर्थसंकल्प काय रिकन्सिलेशन झालं, त्याच्यामध्ये काही थोडं कामांना आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत ह्या मार्च महिन्यामध्ये आता आजच आचारसंहिता लोकसभेची लागेल असं आपल्याला दिसतंय. त्यामुळं अंतरिम अर्थसंकल्प काय न मंजूर करता थोडा जो 4 महिन्याचा अर्थसंकल्प असतो तो तेवढा मंजूर मागच्या महिन्यामध्ये झाला. त्यामुळे जून महिन्यापासून अनेक विकास कामाला जी विकास कामाच्या आमच्या नजरेत टप्प्यात आहेत किंवा ते व्हावेत असं आमची अपेक्षा आहे, तर त्या सर्व विकास कामाला न्याय मिळेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळं काही गोष्टी आपल्या समोर आणणं आणि भविष्यात त्या मंजूर करून घेण्यासाठी किंवा आता त्याची काय स्टेज आहे किंवा कोणत्या टप्प्यावरती या सगळ्या योजना आहेत याची माहिती देण्यासाठी आणि मधल्या काळामध्ये दीड महिन्याच्या ह्या कालावधीमध्ये तुमच्याशी भेटणं न झाल्यामुळं थोडंसं आपल्याशी हितगुज करावं या निमित्तानं आम्ही सगळेजण आज तुमच्या समोर पत्रकार परिषदेच्या निमित्तानं हजर आहे. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगेन की गेली 7-8 वर्ष त्यातल्या त्यात 2014 नंतर ज्यावेळी स्वच्छ सर्वेक्षण अभियान देशभरामध्ये सुरुवात झाली, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी एक फार मोठा धोरणात्मक निर्णय किंबहुना ज्या योजनेमुळं आज जगामध्ये भारताची एक वेगळं अस्तित्व या निमित्तानं निर्माण आहे की स्वच्छतेमध्ये अगदी ग्रामीण खेड्यापाड्यापासून शहरी भागामध्ये स्वच्छतेमध्ये प्रचंड मोठं काम एक चळवळ म्हणून उभा राहिलं. त्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विटा नगरपालिका गेली 8-10 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते. आपल्याला माहिती आहे की 2021 साली आपण देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथम नंबरला त्यावेळी पोहोचलो होतो. सातत्यानं आपण त्याच्यामध्ये काम करतोय. आता आदरणीय किरण भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने मागच्या 2 वर्षामध्ये प्रशासकीय कालामध्ये असताना सुद्धा जे काउन्सिलचे सदस्य होते, माजी सदस्य ज्यांना म्हणू आम्ही, तर ते सगळे सदस्य या निमित्तानं नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण असेल, इतर विकास कामं असतील किंवा डे टू डे वर्क असते त्याच्यामध्ये एक नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून ते सातत्यानं त्याच्यामध्ये प्रयत्नशील होते. शेवटी प्रशासन आणि प्रशासक एकटे कुठलंही कामकाज करू शकत नाहीत. त्याच्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचा आणि त्यांचा समन्वय असला तरच अनेक कामं होतात. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण काय आता जरी आपण देशामध्ये 7व्या नंबरला आपण आता ह्या वर्षी पुन्हा एकदा आपण आलोय. खरं तर पहिल्या 2-3 नंबर मध्येच आपण असणं गरजेचं होतं. हे 7व्या नंबरला येण्याचं कारण मी तुम्हाला या निमित्ताने विशद करीन की वॉटर प्लस म्हणून एक त्याच्यामध्ये एक ऍडिशन पॉइंट एक स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ऍड झालेला आहे. वॉटर प्लस म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. त्यामुळे सातत्याने गेली आमच्या शेवटचे टर्म मध्ये 2021च्या याच्यामध्ये आम्ही सर्व काउन्सिलनं त्यावेळी असा निर्णय केला होता की भुयारी गटर योजना लवकर आपली झाली पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण सर्व प्रयत्नशील होतो. काय राजकीय परिस्थिती त्यावेळची बघता थोडं ह्या कामाला न्याय आपल्याला मिळत नव्हता. परंतु सातत्यानं स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपण काम करत असल्यामुळे शासनाची जे योजना आहे म्हणजे केंद्र शासनाची काही योजना आहेत किंवा महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत काही योजना आहेत, त्या योजनेमध्ये सातत्यानं आपण प्रस्ताव दाखल करणं, टेक्निकल दृष्ट्या ती योजना लवकर पूर्ण होणं आणि वॉटर प्लस मिळवून देशामध्ये सातत्यानं पहिल्या 1-2-3 नंबर मध्ये विटा शहर राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करत होतो. त्यामुळं त्यावेळेस काही प्रस्ताव आपण शासनाला, राज्य शासनाला, केंद्र शासनाला दाखल करत होतो आणि आजपर्यंत केलेलं जे आपलं काम होतं त्याचं ऑडिट झाल्यानंतरच त्या योजनेला मान्यता मिळण्याची एक प्रक्रिया त्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये असते. परवाच आपल्या सर्वांना माहिती की आपल्याला एक JR पत्र सोशल मीडियामध्ये किंवा आपल्या नगरपालिकेतर्फे प्राप्त झालं की स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत विटा नगरपालिकेला वापरलेल्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जवळजवळ 15 कोटीचा निधी त्यामध्ये मंजूर झालेला आहे. आता प्रशासकीय कामकाज असल्यामुळे खरं तर हे अधिकृतरित्या प्रशासनानं आपल्याला याची माहिती देणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आपल्याला पुरवायचा प्रयत्न केलेलाच असतो. परंतु हे काय एक दिवसाचं किंवा नुसतं आता ह्या 1-2 महिन्यात कुणीतरी काम केलंय आणि मग हे घडले असं नाही. याला सातत्याने गेली 7-8 वर्ष आपण सगळेजण काम करतोय. शहरातल्या हर एक नागरिकाला वाटतं की आता जर हे ह्या गावाचं शहरीकरणामध्ये रूपांतर होत असेल तर अंडरग्राऊंड ड्रेनेज ही आपल्या शहराला क्रमप्राप्त गोष्ट आहे आणि
मध्ये तुम्हाला माहित असेल की महिन्यापूर्वी मी अजितदादांना भेटून भुयारी गटर योजनेला अंतिम मान्यता मिळावी त्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्याच्या आधी पण 2-3 वेळा त्यांना भेटलो होतो. ह्या अधिवेशनाचा जो काळ आहे मागच्या फेब्रुवारीच्या एंडचा आणि त्यानंतर ही आचारसंहितेच्या निमित्तानं ह्या 15 दिवसातले असलेला लगभग लक्षात घेता शेवटची मिटिंग हे 21 फेब्रुवारी का 22 फेब्रुवारीला म्हणजे अधिवेशनाच्या आधी पार पडली आणि तोपर्यंत आपली पाणीपुरवठा योजना जी जवळजवळ 88 कोटीची विटा नगरपालिकेला सुधारित पाणीपुरवठा योजना एक शासनाकडे सादर आहे. त्याच्यामध्ये काही टेक्निकली गोष्टी पाठीमागे राहिल्या होत्या आणि याच्यामध्ये असा नॉर्म्स आहे की मानसी 135 लिटर पाणी जोपर्यंत शहराला पाणी पुरवठा केला जात नाही तोपर्यंत भुयारी गटर योजनाला मान्यता मिळत नाही असा एक टेक्निकली त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. तर ते 135 लिटर पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित पाणी पुरवठा योजना सुद्धा त्याच सक्षमतेनं त्याच परीनं मंजूर झाली पाहिजे अशी भूमिका शासनाची होती. त्यामुळे मधल्या काळात ती योजनाचं काम अगदी रखडलेलं म्हणा किंवा योजना सादर करण्यापर्यंत सुद्धा ते काम गेलं नव्हतं. पण गेल्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही सातत्याने त्या योजना लवकर त्याची प्रशासकीय मान्यता मिळावी, ती योजना महाराष्ट्र शासनापर्यंत जावी, डीएमएच्या मार्फत त्याची शिफारस करावी, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी होत्या. त्यावेळी आम्ही त्या सगळा फॉलोअप केला आणि आता ती सुद्धा योजना आज अंतिम टप्प्यात आहे. आता आचारसंहिता आहे म्हणून आज बोलणं बरोबर दिसणार नाही की ती मंजूर होते, पण एक मीटिंग एवढं एकच त्याचं हे राहते की जे उच्चतर समिती आहे नगर विकास खात्याची त्याचे नगर विकास खात्याचे जे सचिव असतात गोविंदराज साहेब 9-2 ला ते काम करतात. तर त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी असते उच्चस्तरीय सचिवांची कमिटी असते. त्या कमिटी समोर एक प्रेझेंटेशन फक्त आपलं बाकी आहे. ते प्रेझेंटेशन झालं तर त्याच मीटिंग मध्ये आपल्याला ते योजनेची मान्यता मिळेल. त्या योजनेबरोबर मग भुयारी गटर योजनेची आपल्याला मान्यता मिळेल. तर मला खात्री आहे की नजीकच्या काय दिवसामध्ये म्हणजे जून मध्ये आचारसंहिता संपल्यानंतर या दोन्ही महत्वपूर्ण जे काम आहेत की ज्यानं आपल्या शहराची एक ओळख वेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि शहरीकरणाचा जो वेग आहे वाढीचा तो आणखी सक्षमपणे आणि चांगल्या पद्धतीने राहील. तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगेन जवळजवळ 78 कोटीची आपली भुयारी गटर योजना तसेच जवळजवळ 87 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना हे जून महिन्यापर्यंत आपल्याला मंजुरीवरती येते आणि त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आता सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत. त्यात कुठला आता अडचण या निमित्ताने येणार नाही अशी परिस्थिती आहे. हे सांगताना दुसऱ्या बाजूला मी सांगेन की प्रशासन सुद्धा त्यांच्या परीने अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते. फक्त होतंय असं की काही गोष्टीमध्ये कठोर निर्णय घेऊन जे पुढे जावं लागतं आणि त्यामुळे त्यानंतर शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालतात. त्याच्यामध्ये थोडं प्रशासनानं जरा अजून अग्रेसर राहिलं की अग्रेसिव्ह राहिलं पाहिजे. मग पार्किंगचा प्रश्न असेल, आज आता तुम्ही बारकाईनं शहरामध्ये फिरताना बसेल झालं की 3-4 ठिकाणी आता मंडई जी आपली मुख्य भाजी मंडई सोडून आता 3-4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लोक बसतायत. अनेक काही गोष्टी या शहरामध्ये काही अतिक्रमणाचे विषय आहेत, अवैध अनधिकृत बांधकामाचे विषय आहे, काही ठिकाणी पाणी पुरवठा कमी दाबानं होतोय असे काही विषय. यासाठी सुद्धा प्रशासनानं प्रशासक म्हणून सक्षम भूमिका घेणं क्रमप्राप्त आहे. याच्या अगोदर असं होतं की नगरसेवकापर्यंत पोहोचलं किंवा नगरसेवकाच्या लक्षात आलं तर तू या गोष्टीला न्याय देत होता. तरी म्हणतो आम्ही आमच्या परीनं जरी माझे नगरसेवक माझी पदाधिकारी म्हणून जरी आम्ही काम करत असलो तर प्रत्येक जण आपापल्या परीनं अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतोय. दुसरी एक खास बाब म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं नमूद करतो की या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय काकांना वेळोवेळी आमच्या सगळे नगरसेवक भेटत होते. काही निधी आपण या शहरामध्ये विकास कामाला द्यावा अशी विनंती करत होते. त्या विनंतीला मान देऊन जवळजवळ 1,05,00,000चा निधी काकांनी मंजूर केलाय. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 कामं या शहरातली प्रमुख आता होणार आहे. त्याची लिस्ट आणि कामाची यादी मी तुम्हाला देतो. तर मी काकांचा या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो की 1 कोटी रुपयाचा विशेष निधी तुम्ही आमच्या सर्वांच्या मागणीप्रमाणे शहराला मंजूर करून दिलाय. त्याची पण वर्क ऑर्डर झाले, त्याची पण कामाची सुरुवात आता होते. दुसरा एक विषय की डीपीसी मधून आपल्याला जवळजवळ 1,93,00,000च्या विकास कामाला मान्यता मिळाली आहे. त्याच्यामध्ये महत्वाची काम आहेत म्हणून मी आवर्जून ते नमूद करतो की शहराच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून किंवा शहर वाढीच्या दृष्टिकोनातून ती कामं आपल्याला महत्वाची होती. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की जुना वासुमी रोडला आदर्श शाळेच्या जवळ एक मोठा ब्रिज आणि तो एक कनेक्टेड रस्ता म्हणजे आदर्श शाळेच्या जवळ जुना वासुमी रस्त्यापासून नवीन सुळकाई रोड जो आपला आहे तिथं कनेक्ट करण्यासाठी एक 40 फुटी रुंदीचा रोड
त्याच्यावरती एक 90-92 लाख रुपये खर्च करून आपण त्याच्यामध्ये पूल एक नवीन उभा करतोय. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये समजा बाहेरच्या बाहेर म्हणजे चौकामध्ये काय ट्रॅफिक जाम झालं किंवा एखादं काय आंदोलन किंवा या निमित्तानं चौकात काय प्रॉब्लेम झाला तर बाहेरच्या बाहेर आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळावी. म्हणजे साळशिंगे रोड असेल, लेंगरे रोड असेल, जुना वासंबी रोड असेल, इथल्या लोकांना बाहेरच्या बाहेर आपल्याला जर सुळकाई रोड किंवा खानापूर रोडला जर जायचं असेल तर त्याला कनेक्ट करण्याचा म्हणजे थोडा हाफ राऊंड म्हणा किंवा काय थोडा पोर्शन तो आपल्याला आता त्या कामातून आपल्याला सुविधा निर्माण होते. आणि तो जो भाग आहे म्हणजे ओम शांती सेंटर असेल तिकडे त्या परिसराचा मागचा भाग या निमित्ताने चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. तो एक महत्वाचा विषय होता. तो त्याला न्याय मिळायचं आपल्याला या दृष्टिकोनानं काम पूर्ण झालेलं आहे. दुसरं की भवानी माळ म्हणजे आपलं आदर्श कॉलेजच्या पाठीमागून एक रस्ता आपण आता नवीन डेव्हलप करतोय. तो रस्ता पूर्ण ओढ्याला लागून आता आपल्या ह्या मार्केटच्या पाठीमागे येतोय आणि मार्केट पासून ते परत आपण जो भवानी माळचा रोड आहे जो तुळजाभवानीच्या मंदिरापासून पुढे येऊन आदर्श कॉलेजच्या मागे निघतो त्या रोडला कनेक्टेड करायला अजून एक रोड आपण करतोय. त्या रोडसाठी जवळजवळ 90 लाख रुपये आपण त्या निमित्तानं मंजुरी त्याची घेतलेली आहे. असं जवळजवळ 1,93 लाखाच्या कामांना आपण नगर उत्थानमधून डीपीसी मधून आपल्याला विशेष मान्यता मिळालेली आहे. मधल्या काळामध्ये नगरपालिकेकडे विकास शुल्क म्हणजे बांधकाम विकास शुल्क लाखो रुपयामध्ये मी म्हणजे कोटी रुपयामध्ये जमा होत असते. कारण की शहराचा वाढीचा वेग लक्षात घेण्यात नवीन नवीन बांधकाम असतील, लेआउट्स असतील, अंतिमीकरण असतील अनेक गोष्टीच्या माध्यमातून नगरपालिकेला पैसे येत असतात. ते पैसे योग्य आणि चांगल्या कामासाठी खर्च करावे अशी अपेक्षा असते. तर या सर्व नगरसेवक आपल्या बरोबर काम करणारे काय नगरसेविक आहेत त्यांनी सातत्यानं या आपल्या वॉर्डातले आपल्या परिसरातली कामं मंजूर व्हावी म्हणून नगरपालिकेत पाठपुरावा केला होता. आणि त्या विशेष बाब म्हणून त्या बांधकाम विकास शुल्कातून जवळजवळ 1,52,00,000च्या कामाला मान्यता आपल्याला मिळाल्या. त्याची पण तुम्हाला कामाची लिस्ट मी तुम्हाला देतो. महत्वाची कामं त्याच्यामध्ये की आपल्या रेव्हन्यू सिद्धार्थचे मूळस्थानचा तो रस्ता अत्यंत खराब झाला होता. तर जवळजवळ 50 लाख रुपये आपण त्या रस्त्याला मंजूर केले आणि तो रस्ता तसा आता सुळकाईपर्यंत आता चांगला होईल. अलीकडच्या बाजूला सुरुवातीला खराब होता. अनेक छोटी मोठी कामं आहेत जवळजवळ ह्याच्यामध्ये 11 कामांना आपण न्याय देण्यामध्ये हे सर्वांच्या माध्यमातून मी यशस्वी झाले. चांगलं कामं या शहरामध्ये या निमित्तानं होतील. दरवर्षी अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती दलित वस्ती सुधारणा योजना जी आपली आहे त्याच्यामधून सुद्धा पालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव जात असतो. यावेळी थोडस त्याच्यामध्ये 40-30-30 असा काहीतरी रेशो असावा असं सर्व पक्ष नाही का आम्ही आता महायुतीमध्ये काम करणारे सर्व आम्ही पक्ष आहोत. तर 40-30-30 म्हणजे भाजप 40-30 शिवसेना 30 राष्ट्रवादी असं थोडस त्या डीपीसी मध्ये वाटपाचं ह्या गणित असं सूत्र असू शकेल. त्या हिशोबानं काही कामं आपण पण त्याच्यामध्ये सुचवली होती. जवळजवळ 2,12,00,000 रुपयाच्या कामानं सुद्धा या निमित्तानं त्याच्यामध्ये मान्यता आपल्याला मिळते. आणि आमचे प्रशांत कांबळे असतील, भरत कांबळे असतील, आमचे सुभाष तात्या भिंगारदेव असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या त्या दलित वस्ती वॉर्ड मधल्या अनेक कामांना न्याय देण्यामध्ये आपण आता या यशस्वी होतो. हे सर्व सांगत असताना मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, तसेच जिल्हा प्रशासन असेल, इथे प्रशासक असतील, प्रांतसाहेब, इथले मुख्याधिकारी सर्व यांचं या निमित्तानं मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. या सगळ्या योजनेंना निधी मंजूर करून देत असताना त्यांची सकारात्मकता आणि कामाला न्याय देण्याची जी भावना आहे त्यामुळे ह्या सर्व एवढा निधी आपण ह्या विटा शहर आणि परिसरामध्ये आणू शकलो. आणि विटा शहर आज मी म्हणेन जिल्ह्यामध्ये सगळ्यात वाढीचा वेग असलेलं शहर आहे. हा वेग सातत्यानं राहण्यासाठी वाढण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या निधीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. राजकारणामध्ये काम करत असताना मिळालेल्या सत्तेचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करून आपल्या सत्तेच्या माध्यमातून विकास कामं करावी ह्या एवढंच ब्रीद लक्षात ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळं आणि कुणी विट्याच्या परिसरामध्ये काम करताना निधी आणला असेल किंबहुना इथून पुढच्या काळात आणायचा असेल किंवा ह्या योजना आणखीन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तुम्हाला मदत करायची असेल तर या सगळ्याचं आम्ही इथं स्वागत करतो. कुठली अडवणूक, कुणाला थांबवणं, कुणाच्या काहीतरी आडवं जाणं ही आमचं आजपर्यंत कधी भूमिका नव्हती. इथून पुढच्या काळामध्ये पण अशी भूमिका नसणार आहे. शेवटी आपण सगळे एकत्रित काम करतो. उद्देश साफ असेल, मनामध्ये कटुता आणि मनामध्ये काही वेगळी भावना नसेल तर ह्या सगळ्या कामाला न्याय देण्यामध्ये आम्ही सुद्धा आमचे काय तिथं मदत लागेल आणि काय गोष्टी मोठ्या करण्यासंदर्भात तर नक्की खुल्या मनानं मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगेन
की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपापल्या परीने जनतेनं काम करावं, मतदारसंघाचा विकास करावा. भविष्य काळामध्ये येणाऱ्या 2024च्या समजा पोटनिवडणूक नाही झाली तर जी रेग्युलर पद्धतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये जी निवडणूक होईल त्या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा आम्ही आमच्या परीनं आमच्या नेत्यांना विनंती करू या भविष्य काळामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून किंवा आमच्या पक्षाचं धोरण म्हणून किंवा पक्षाला हा मतदारसंघ सुटावा म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं नक्कीच अग्रेसर राहणार आहे. आणि बऱ्याच ह्या मधल्या भाऊंच्या जाण्यानं बऱ्याच मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी म्हणजे असं होणार का, तसं होणार का, हे घडेल का, ते घडेल का, असे सुद्धा मतांतर किंवा काही गोष्टी आपल्या कानावरती येत आहेत. परंतु आपली भूमिका अशी आहे की कैलासवाई भाऊंच्या जाण्यानं त्यांच्याशी असणारा वैचारिक मतभेद ते गेलेत, आता तो विषय सगळा संपलेला आहे. तिथून पुढच्या काळामध्ये जनतेनं आपापल्या कर्तृत्वाने आपापल्या पद्धतीनं आपण काय ह्या मतदारसंघामध्ये करू शकतो किंवा आतापर्यंत आपण काय केलं, भविष्यात कशा पद्धतीने आपल्याला जायचं की त्याची मांडणी आणि त्याचा तो विषय आहे तो घेऊन त्यांनी पुढच्या निवडणुका सगळ्या कराव्यात असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी येत्या काळामध्ये राजकारणात जसं आम्ही आतापर्यंत सक्रिय होतो, मधल्या काळात दुःखद घटनेमुळे आम्ही सुद्धा थोडस प्रत्येक गोष्टी राजकारण न करता थोडस मागे राहून त्यांच्या दुःखाच्या ह्याच्यामध्ये आपण वेगळं काहीतरी न करता पुढं थांबायचा थोडा घेतला होता. पुन्हा एकदा पहिल्यासारखंच अत्यंत सक्षमपणे या राजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्ह राहायचं आम्ही ठरवलंय. आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक विकास कामाला आणि अनेक योजनांना आम्हाला 100% न्याय मिळेल असं अपेक्षा आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील सर्व नागरिकांना असं सूचित करतो की येत्या काळामध्ये ह्या राजकारणाच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे सक्रियतेनं आम्ही आपल्या समोर असणार आहे. राजकारणामध्ये काम करत असताना जय पराजय किंवा भविष्यातल्या सगळ्या गोष्टी याचे सगळ्याचे विचार करून आम्ही काम करणारी मंडळी आहोत. जे पराभवानं मागे राहून किंवा घरात बसून न करता पराभवातनं का पराभव झाला याची कारणं हुडकणं आणि त्याचं निरसन करून पुढे जाणारे आम्ही सगळे लोक आहोत. त्यामुळे नक्कीच भविष्य काळामध्ये चांगले दिवस आपल्याला आणि आपल्या पार्टीला येतील अशी अपेक्षा, पक्षाला येतील अशी अपेक्षा आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.